वंदे भारतीय जनता पार्टीचा खरं तर आज आमचे मित्र सुभाष पवारजी यांनी आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, कथोरे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये आणि कपिल पाटीलजी यांनी त्यांच्या भाषणामध्ये, सुभाष पाटीलजी त्यांचा सुभाष पवारजी आणि त्यांचे वडील सन्माननीय गोटीरामजी यांचं सगळ्यांचं असणारं कर्तृत्व या भागांमधलं त्याची सर्व ठाणेकरांना अतिशय चांगल्या पद्धतीने परिचय आहे. त्यामुळे एक चांगला परिवार, त्यांच्याबरोबर जोडलेली सर्व सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वजण जेव्हा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतात तर ही आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे. आणि त्यामुळे मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मनपूर्वक अभिनंदन करतो, आल्याबद्दल म्हणतो. आणि आपण कथोरे साहेब असतील, कपिल पाटीलजी असतील, या दोघांना जोडण्यासाठी दुआ हात. आणि हे सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे, बरोबर आहे ना? त्याच्यासाठी ह्याला दुआ द्या. हे दोघ जण एकत्र राहून जेवढ्या ताकदीने काम करू शकतो, दोघेही काय ताकदीचे आहेत हे पूर्ण ठाणे जिल्ह्याला माहीत आहे. कथोरे साहेब असतील, कपिल पाटीलजी असतील आणि त्यांच्यामध्ये एक सुभाष पवारांसारखं एक चांगलं नेतृत्व, की जे नेतृत्व आज मुळबाडच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचा एक वेगळा असा दबदबा आहे. त्यामुळे आज त्यांच्या येण्याने बरेच दिवस वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असताना, चर्चा करत असताना एक गोष्ट लक्षात आली की कथोरे साहेबांनी यामध्ये पुढाकार घेतला, कपिल पाटीलजींनी यांनीही त्यांचे असणारे मैत्रीपूर्ण, त्यांच्याबरोबर असणारे संबंध, या सर्व गोष्टीमुळे सुभाष पवार यांना पाऊल पुढे टाकण्यासाठी जी आवश्यकता होती ती त्यांनी टाकली. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सर्वजण राजकारणामध्ये त्यासाठी आहोत की आपल्याबरोबर आपल्या जोडलेला जो जनसमुदाय आहे त्या जनसमुदायाची असणारी विकासात्मक कामं असो किंवा इतरही काही विषय असतात की जे मार्गस्थ जर करायचे असतील तर तुम्हाला आम्हाला सर्वांना एक सत्तेमध्ये असणारा जो आश्रय लागतो. त्यामुळे तुम्ही काहीही चिंता करू नका. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, आणि आपल्याला तर माहीत आहे की महाराष्ट्राचं एक द्रष्टा नेतृत्व ज्याला म्हणतात, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. एक विजन ठेवून ठाणे जिल्ह्यामधील असणारी ही जिल्हा परिषद, की ही जिल्हा परिषद सुद्धा पारदर्शकतेची वाट पाहत आहे. येणाऱ्या काळामध्ये ही जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये पारदर्शकपणे त्या ठिकाणचा कारभार होणं अपेक्षित आहे. देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात ती आपण सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ती त्यांना सुपूर्द करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की आपण सर्व दिग्गज जर आपण सर्वांनी पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण ताकदीने जर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये ही ठाणे जिल्हा परिषद ही 100% भारतीय जनता पार्टीची झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते स्वप्न तुम्हाला आम्हाला सर्वांना पूर्ण करायचं आहे. त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी कटिबद्ध राहूया. ज्या विश्वासाने सुभाष पवार आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलाय, त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विश्वास देऊ इच्छितो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाणार नाही. आणि आम्ही सर्वजण 100% पार्टी म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
खूप खूप धन्यवाद भाऊ. समोर जे कार्यकर्ते आहेत ज्यांचा प्रवेश झालाय ग्रुप फोटोसाठी सगळ्यांनी पुढे यायचंय.